आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। श्री विनय कोरे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या सन 24-25च्या अंतरिम अर्थसंकल्पावर पाठिंबा देण्यासाठी आणि काही बाबींच्यावर सकारात्मक सूचना करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। खरं तर सगळ्यात अगोदर मला या सरकारचं आणि अर्थमंत्र्यांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन केलं पाहिजे। या वर्षीचा अर्थसंकल्प मांडत असताना कुठल्याही प्रकारची नवी करवाढ महाराष्ट्राच्या जनतेवर या ठिकाणी सुचवली गेली नाही। निवडणुकांचं वर्ष असताना लोकाभिमुख योजना राबवत असताना उत्पन्न वाढवण्याचा कुठलाही विचार या ठिकाणी मांडला गेला नाही आणि एक प्रकारचा हा दिलासा महाराष्ट्रातल्या करदात्यांना खरं तर सरकारने दिलाय। साहेब आम्ही सिनियर आहात तुम्ही, म्हणून मी पहिल्यांदा सरकारचं आणि अजितदादांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर मागच्या वेळच्या माझ्या अर्थसंकल्पीय मनोगतामध्ये माझ्या भावना व्यक्त करत असताना मी अर्थमंत्र्यांना एक सूचना केली होती की आपण अर्थसंकल्प मांडतो आणि मग मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये एखाद्या विभागावर ज्या वेळेला जादाचा खर्च आपल्याला करावा लागतो त्यावेळेला मग जून मधल्या डिसेंबर मधल्या अधिवेशनांच्या मध्ये आपण पुरवणी मागण्यांच्या रूपाने पुन्हा जादाचे पैसे त्या विभागाकरता त्या ठिकाणी मंजूर करतो आणि मग एकंदरीत तूट आपल्याला किती आली हा आकडा खरं तर आपण जनतेला ह्या निमित्तानं सांगायचा प्रयत्न करत असतो। मला आपल्याला या अर्थसंकल्पीय मनोगताच्या वतीनं या ठिकाणी सुचवायचं आहे की पुरवणी मागण्या मागितल्या ह्या जादाच्या झाल्या, परंतु ज्याचा उल्लेख आमच्या रईस शेखने या ठिकाणी केला की अनेक विभागांना आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतो पण प्रत्यक्षात ती तरतूद खर्चच होत नाही आणि असे अनेक विभागांचे पैसे सरेंडर होत असतात आणि म्हणून आपण लोकांना नवा अर्थसंकल्प मांडत असताना किती पैसे सरेंडर सरकारकडे झाले आणि हे सरेंडर झालेले पैसे वजा करता पुरवणी मागण्यांच्या रूपाने जादा किती पैसा आपल्याला खर्च करावा लागला याचा सुद्धा सविस्तर हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळणं आवश्यक आहे असं मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगावंसं वाटतं। खरं तर एक 2-3 सुधारणा या अधिवेशनाच्या निमित्तानं ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मला या ठिकाणी करायच्या आहेत। काही चांगल्या घोषणा मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्यावेळचे अर्थमंत्री देवेंद्रजींनी यांनी केल्या आणि पंचअमृत ह्या संकल्पनेखाली अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यातल्या अनेक योजना आजही पूर्णत्वाला गेल्या नाहीत किंवा ज्याची सुरुवात झाली नाही। ही गोष्ट अर्थसंकल्पीय मनोगतामध्ये मांडलेल्या शासनाच्या विचाराला सुसंगत आहे असं माझ्यासारख्या आमदाराला या ठिकाणी वाटत नाही। मला सांगितलं पाहिजे की आमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं ज्योतिबाचं क्षेत्र, या ज्योतिबा देवस्थानसाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन 23 गावांच्या सह प्राधिकरण निर्माण केलं जाईल आणि सुरुवातीची तरतूद म्हणून त्याला 50 कोटी रुपये दिले जातील अशा प्रकारची घोषणा झाली। मी अजितदादांचं जाणीवपूर्वक लक्ष वेधू इच्छितो। आज योगायोगानं अजितदादा 1 मिनिट लक्ष दिलं तर बरं होईल। अजितदादा तुम्हाला विनंती आहे की आज नव्या काही देवस्थानांची घोषणा तुम्ही या वर्षीच्या तुमच्या भाषणामध्ये केली, पण ज्याचा मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली, ज्याचं प्राधिकरण निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं, खरं तर काय करावं याच्या संदर्भातली आयडिया कॉम्पिटिशन झाली, एक आयडिया फायनल झाली, पण आजही ते प्राधिकरण स्थापन झालं नाही आणि त्या प्राधिकरणाला एकही रुपया आपण वितरित करू शकलो नाही आणि ज्याचा उल्लेख पुन्हा आपल्याला या अर्थसंकल्पात ज्योतिबा, तर त्याचा कृपा करून ह्या उत्तरामध्ये आपण समावेश करावा अशी सगळ्या महाराष्ट्राच्या ज्योतिबावर श्रद्धा असणाऱ्या कुलदैवत असणाऱ्या भक्तांच्याकडनं मला तुम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे। खरं तर अनेक लोकांनी 1-2 घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये धनगरवाड्या
यशवंतराव होळकरांच्या नावानं जोड रस्ते विकासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला गेला, पण दुर्दैवानं त्याही कार्यक्रमाची सुरुवात आज अखेर आपण त्या ठिकाणी करू शकली नाही. त्याच्याही बाबतीत आपण नेमकं काय करणार आहोत. ह्यावेळच्या अधिवेशनामध्ये आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडांच्या नावानं योजनेचा उल्लेख आला, परंतु या धनगरवाड्यांच्या यशवंतराव होळकरांच्या नावानं जी योजना आपण जाहीर केली होती त्या योजनेच्या बाबतीत आपण या ठिकाणी काही सांगू शकलो नाही. तर त्याचाही विचार प्रामुख्यानं आपण केला पाहिजे अशी मला आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करायची आहे. खरं तर नमो शेतकरी सन्मान नावाची योजना जी आपण महाराष्ट्रामध्ये आणली, केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळावे अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. खरं तर प्रोत्साहनपर अनुदान प्रामाणिकपणे कर्ज भागवणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला, पण दुर्दैवानं ज्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन ऑनलाईन पद्धतीनं पारदर्शकता आणण्याच्या नावाखाली आपण करायचा प्रयत्न करतोय, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्याला हा फायदा देऊ नये ह्याच्या बाबतीत आम्हा सगळ्यांचं एकमत आहे. पण ग्रामीण भागातला एखादा छोटा शेतकरी पानपट्टीचं दुकान काढत असताना बँकेनं मागितले म्हणून इन्कम टॅक्सचे रिटर्न आणून द्या म्हणून त्यानं इन्कम टॅक्सचा नंबर काढलाय, कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स त्यानं भरलेला नाही, त्याला भरायची पाळी आलेली नाही, पण इन्कम टॅक्सचा नंबर आहे म्हणून त्याचं नाव या नमो शेतकरी सन्मान योजनेतून त्या ठिकाणी काढलं गेले, प्रोत्साहनपर अनुदानातून काढलं गेले आणि त्याच्यावर हा एक प्रकारचा अन्याय झालाय. तर ह्या ज्या दुरुस्त्या आहेत ह्या आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी केल्या पाहिजेत, याबद्दल सुद्धा मला आपल्याला ह्या ठिकाणी सूचना करायची आहे. खरं तर अजितदादा, दुधाचा धंदा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रचंड दुधाची मंदी आली, 25 रुपयेवर दर आले आणि म्हणून 5 रुपये अनुदान आपण देण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला. पण हे अनुदान देत असताना ह्यात पारदर्शकता आली पाहिजे म्हणून आपण एक ॲप केलेला आहे आणि त्या ॲपवर त्या जनावराचा सुद्धा नंबर आपण मागितलेला आहे, प्रामुख्यानं आधार कार्ड मागितलेला आहे आणि सगळे उत्पादक अध्यक्ष महोदय हे नंबर आणि त्या ॲपवर माहिती द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मी अजितदादांना सांगू इच्छितो की फक्त 118 लोकांना महाराष्ट्रात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 50 लाख दूध उत्पादक आहेत जे हे 5 रुपयाचं अनुदान भरायचा गेले 1.5 महिने प्रयत्न करतायत. ॲप दिल ती माहिती स्वीकारते, ओके ओके म्हणून ॲप सांगत जाते आणि नंतर तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये त्रुटी आहेत म्हणून सांगते. महाराष्ट्रातल्या 50 लाख लोकांच्या पैकी फक्त 118 लोकांना हे अनुदान काल अखेर वितरित झाले आणि महाराष्ट्रातल्या उत्पादकांना आज 25 रुपये दर त्या ठिकाणी मिळतोय, 27 रुपये दर मिळतोय आणि एवढी मोठी घोषणा केली असताना सुद्धा त्याचा परिणाम आज सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही. याच्याबद्दल सुद्धा एक मोठी अनरेस्ट सगळ्या दूध उत्पादकांच्या मध्ये आहे. मला अजितदादांना विनंती करायची आहे की सहकारी संघ हे शासनाच्या दुग्ध विकास सहकार विभागाच्या अंतर्गत काम करतात. किमान सहकारी दूध संघांना तरी तुम्ही संघामार्फत हे अनुदान जर वितरित केलं, ह्या त्रुटी जर आपल्या खात्याला निघणार नसतील आणि रोज वेळ होणार असेल आणि ह्यामुळे जर शासनाबद्दलच्या भावना बिघडणार असतील तर त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय आपण ह्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाहीर करावा अशी विनंती मी या अर्थसंकल्पाला पाठिंबा देत असताना या ठिकाणी करतो आणि माझं मनोगत थांबवतो.